नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरातील घोडबंदर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्याही भेडसावते. या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे ठाणेकर नागरिक अगदी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या लक्षात घेता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्त त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली. तसेच या भेटीदरम्यान या संपूर्ण समस्येबाबत चर्चा देखील केली. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या कायम आहे, याबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याने अखेरीस या समस्येचा लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीच्या समस्येचं लवकरात लवकर निवारण न केल्यास भविष्यामध्ये प्रशासनाच्या दालनामध्ये बसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. मला वाटतं या ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे, गेले 2 ते 2.5 वर्षापासून या ठिकाणी विकासाच्या नावावरती वाहतूक कोंडीचं कारण देऊन तिथे सर्वसामान्यांना या वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी ट्रॅफिक असेल किंवा इतर महापालिका असेल, आज तुम्ही बघितलं असेल संबंध घोडबंदर परिसर असेल, मी सकाळी 8 वाजता घरातून निघालो होतो आणि कापूरबावडीपर्यंत यायला मला 12 वाजले साहेब. म्हणजे आज 3:13 नाही 12 वाजले. तुम्ही बघितलं ठाण्याचे संबंध ट्रॅफिक कोंडी. आज सर्वसामान्य माणसाला जर ठाणा स्टेशनला यायचं असेल तर मला वाटतं 2-2, 3-3 तास लागत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. या सरकारला किंवा या प्रशासनाला बिलकुल ठाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी बिलकुल वेळ नाही. फक्त या नगरसेवकाला फोड, त्या नगरसेवकाला फोड, याला फोड, त्याला फोड, हे एवढेच सर्व कामं त्यांची चालू आहेत. परंतु आज सर्वसामान्य माणूस आज हवादिल झालेला आहे. आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की आज दिवसभरामध्ये नियमाप्रमाणे हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते. त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस नसतात, वॉर्डनवरती सोपवलं जातं. आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल ते 1-1 तास 2-2 तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात. अरे कशासाठी हे काय करता तुम्ही? आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ या संबंध ठाणे पोलीस यंत्रणामधले जवळजवळ 60% पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये असतात. सर्वसामान्य तिथे ह्याला ट्रॅफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाहीत. आज तुम्ही बघितलं तर कित्येक दिवस आपल्याला ट्रॅफिकसाठी अधिकारी आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी चार्ज घेतलेला. आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ 20 ते 22 फोन सकाळपासून केलेले आहेत. म्हणजे 1-1 तास एका जागेवरनं न हलता त्या ठिकाणी ट्रॅफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा आपलं पोलीस आयुक्त असेल यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही. आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की ही ट्रॅफिकची समस्या दूर झाली पाहिजे, नंतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
ठाणे पूर्व येथील कोपरी सॅटिस प्रकल्पात बाधित कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या घरासाठी वणवण करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावरती पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना BSUP योजनेत घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू तरळले. आमदार संजय केळकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबियांना पत्रे दिली. यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे आयुक्त मनीष जोशी उपस्थित होते. 20 दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. कोपरी येथील सॅटिस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी या कुटुंबांना तातडीने घरं मिळण्याचे निर्देश दिल्याचे शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. या बैठकीनंतर पालिका स्तरावरती तातडीने या कुटुंबांना घरं देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आणि या लाभार्थ्यांना BSUP योजनेत घरं देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली. शासकीय विश्रामगृहामध्ये या लाभार्थ्यांना पत्र देण्यात आली. अनेक वर्षांनी घराचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले. ठाणा पूर्वचा जो सॅटिस प्रकल्प आहे, हा सॅटिस प्रकल्प उभारताना 24 कुटुंब बाधित झाली होती. पात्र असून देखील 5 वर्ष ते वणवण फिरत होते आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना पुनर्वसन जे कायमस्वरूपी व्हायला पाहिजे झालं नाही. त्यांना आता टेम्पररी जरी ठेवलं असलं तरी तिथे देखील इतकी दुरावस्था आहे आणि त्याच्यामुळे तो विषय घेऊन भरत चव्हाणांच्या माध्यमातून पाठपुरावा झाला आणि आज मनीष जोशी जे उपायुक्त आहेत घनकचरा विभागाचे आणि स्थावर मालमत्तेचे, तर त्यांच्या उपस्थितीमध्ये या बाधित कुटुंबांना कायमस्वरूपी घर BSUP मध्ये देण्याबाबतची पत्र दिली गेली आणि त्याच्यामुळे त्यांचा हा प्रश्न सुटलेला आहे. खरं म्हणजे विकासाची कामं होत असताना, रुंदीकरण होत असताना अनेक लोक जेव्हा बाधित होतात त्यांना वेळच्या वेळी करण्याची जी प्रक्रिया महापालिकेने उपलब्ध केली पाहिजे ती होत नाही आणि त्याच्यामुळे लोक जे आहेत ती अक्षरशः भटकत असतात, वणवण फिरत असतात. तर पुढच्या काळामध्ये याच्या संबंधामधला एक ठोस अशा प्रकारचा ॲक्शन प्लॅन देखील बनवला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता मी महापालिकेला पाठपुरावा करणार आहे. आमच्या कोपरी भागामध्ये जे सॅटिस होतं प्रकल्प, त्यामध्ये हे 24 लोक जे राजनगर रहिवासी आहेत, काशाई मंदिराच्या बाजूची, ती लोक बाधित झाले होते आणि 5 वर्षापासून ते भटकत होते. त्यांना कुठं न्याय भेटत नव्हता. ज्या टायमाला या लोकांना प्रकल्पातून काढण्यात गेलं त्या टायमाला सांगितलं की नाही तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी घरं देऊ आणि त्यांनी प्रकल्पाला मदत केली, पण वस्तुस्थिती तशी झाली नाही आणि ते लोक बिचारे दोस्तीमध्ये जिथं टाकले होते तिथं परिस्थिती अशी आहे की ते लोक नरकात राहतात. कारण तिथं घाणीचं एवढं साम्राज्य आहे, तिथं सर्व लिफ्ट बंद, हे बंद आणि परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळं त्या टायमाला जे बाबा माझ्याकडे आले त्या टायमाला 15 दिवसापूर्वी केळकर साहेबांच्या हे निदर्शनात आणलं आणि साहेबांनी जनता दरबार इथं केला होता. तेव्हा त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मनीष जोशी उपायुक्त साहेब यांनी सांगितलं की नाही साहेब, मी त्यांचं पात्र लोक आहेत, त्याला ताबडतोब त्यांना आपण BSUP मध्ये जेवढा नवीन प्रकल्प होईल त्यामध्ये आपण त्यांना देऊ आणि त्याबद्दल मी संजयजी केळकर साहेब आमचे आमदार त्यांचे अभिनंदन करतो. मनीष जोशी उपायुक्त यांचे मी आभार मानतो. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तयारीचा उत्साह शिगेला पोचला आहे. त्यात आगमनाआधीचा शेवटचे 2 दिवस असल्याने गणेश भक्तांनी हा हक्काचा मुहूर्त साधत बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. मकरांच्या ऑर्डर देण्यापासून ते सजावटीचे सामान खरेदी करणं, पूजा साहित्य, अलंकारासह विविध वस्तूंची खरेदी करण्यात चाकरमानी व्यस्त असल्याचे दिसले. दुकानांपेक्षा रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता. त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्तेही गर्दीने हाऊसफुल झालेत. रस्ते फुटपाथवरूनही चालण्यासाठी जागा नसल्याने वाहनांची कोंडी झाल्याचंही अनेक ठिकाणी दिसून आले. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव त्याच भक्तिभावात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत. ठाण्यातील हजारो चाकरमानी गणपतीसाठी गावी जाणार आहेत, पण शहरात राहून घरी बाप्पा आणणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या वर आहे. त्यामुळे आपल्या बाप्पाची मूर्ती सुबक दिसण्यासोबतच त्याला साजेसा मखर सजावट करण्याची लगबग सध्या सर्वत्र दिसत आहे. सकाळपासूनच बाजारात ही गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. दुपारच्या जेवणानंतर ही गर्दी हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आणि गर्दी अधिकच वाढलेली पाहायला मिळाली. ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा 14 वर्षीय जलतरणपटू आयुष प्रवीण तावडे याने मुर्शिदाबाद कलकत्ता येथील भागीरथी नदीमध्ये 78वे जगातील सर्वात लांब पल्ल्याची 81 किलोमीटर लांबीचे अंतर 12 तास 20 मिनिटांमध्ये पार करून 5वा क्रमांक पटकावला आहे.
81 किलोमीटरचे अंतर पोहून जाणारा आयुष तावडे हा स्पर्धेतील सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आयुष तावडे हा ठाण्यातील पाचपाकाडी येथील सरस्वती सेकंडरी स्कूल येथे इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. तसेच तो ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित जलतरणाचा सराव कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी प्रवीण तावडे यांचा तो सुपुत्र आहे. नुकत्याच बँकॉक येथे झालेल्या आशियाई निमंत्रित जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशन 5 वर्षीय रेयांश खामकर यांनी 2 रौप्य व 2 कांस्य पदक प्राप्त केले आहेत. तर खनक दिनेश करडे याने 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक पटकावले आहेत. या दोन्ही जलतरणपटूंचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जलतरण हौशी जलतरण संघटनेचे आमदार निरंजन डावकरे, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, उपाध्यक्ष राजेश मोरे, सचिव राजेंद्र पालकर, ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी तथा उपायुक्त मिनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक रीमा देवरुखकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टर राजेश मडे फाउंडेशन व दैनिक लोकमत संचालित गणेश दर्शन स्पर्धेचा श्री गणेशा संपन्न झाला. ठाण्याच्या कोरम मॉल येथे शालेय विद्यार्थ्यांचे गणेश मूर्ती बनवण्याचे वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये ठाण्यातील संकल्प विद्यालय, ब्राह्मण विद्यालय, संकेत विद्यालय, शारदा विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल अशा विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला. गणेशाची सुबक मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षक शिक्षकांनी दिले. या छान उपक्रमात संस्थेतर्फे माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी, दैनिक लोकमततर्फे सांस्कृतिक विभाग प्रमुख नितीन खरे तसेच विभाग शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. गणेशोत्सवाचं औचित्य साधून शालेय मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा एक छोटा प्रयास आहे असं प्रतिपादन संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांनी व्यक्त केले. राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपतीच्या उत्सवाच्या काळामध्ये एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवरती सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनेची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर IS चहल, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव OP गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.